नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर विषय असा आहे की काल रात्री मी एक ठिकाणी जात होतो. तर विषय झाला असं की मी चाललेलो एकटा गाडीवरनं आणि समोरनं 3 लोक आले, आडवं गाडी घातलीत आणि मी गाडीनं धडकलो आणि आम्ही तिघं पण पडलीत आणि मी पण पडलो. मला दुःख ह्या गोष्टीचं वाटतं आहे. कालपासून मला असं लई असं मनात असं हे व्हायला लागले. आम्ही तिघं ते काय पिलेले होते सोडा, त्यांचं ठीक आहे, मी पिलेलो नव्हतो. एकही माणूस आम्हाला येऊन उचलला नाही. थांबून सगळेजण बघायला लागल्यात, पण एकही माणूस आम्हाला येऊन उचलला ना. मला हेच कळना. माझ्या ठिकाणी जर पोरगी असली असती किंवा त्या 3 मुलांच्या ठिकाणी जर पोरगी असली असती, किती लोक येऊन उचलले असते तिला. म्हणजे लोक, मला काय लागलं नाही सोडा, मला फक्त थोडं गुडघ्याला थोडंसं लागलं आहे. पण दुःख वाटते, कारण कसं आहे, मला असं वाटलं की कोण ना कोण येऊन मला उचलेल किंवा त्यांना उचलेल. एकही माणूस आला नाही, एकही माणूस. मी स्वतः उठलो, ते 3 मुलं उठलीत, माझी गाडी उचललीत. मग मी गाडीवर चढून बसलो, कारण माझं गुडघा दुखत होता म्हणून. मग मी गाडीवर चढून बसलो. मग गुडघा चढून बसलो. ते 3 पोरं मला विचारले की तुला लागले का. मी त्यांना विचारलं तुम्हाला लागले का. मग चुकी त्यांची होती, कारण ती पिलेली होती, त्यामुळे मला पण काही जास्त लागलं नव्हतं, म्हणून मी काय त्यांना काय बोललो नाही. मी म्हणलं जरा बघून गाडी चालवत जा जावा. पण दुःख ह्या गोष्टीचं वाटते की एकही माणूस नाही म्हणलं तर 7 ते 8 जण होते, 7 ते 8 जण. त्यामधला एकटाही माणूस येऊन आम्हाला उचलला नाही. आमचा मी उठलो आणि गाडी घेऊन गप घरला आलो. ते 3 पोरं त्यांच्या घरला गेलीत, मी उठून घरला आलो. म्हणजे लोकांच्या मनात, दुसऱ्यांच्याबद्दल मनात गाडीवरनं पडल्यात असं काहीही वाटत नाही. लोक काय करतात करू दे. आम्ही बाबा त्या मॅटरमध्ये जाऊन पडून आमच्या अंगावर आम्हाला काय घ्यायचं नाही. लोकांचं असं आहे, असं करत जाऊ नका. जर खरंच आता समजा माझ्या ठिकाणी जर दुसरं कोणतं असलं असतं आणि माझ्यासमोर जर असं झालं असतं, मी 100% त्याला उचललो असतो आणि त्याला विचारलो असो, दादा काय झाले काय, आणि त्या माणसाला मी जाऊन दवाखान्यामध्ये पोच केलो असो. एवढं मी काम केलं असो. तुम्हीही ह्याच्यापुढे एक लक्षात ठेवा, तिथं जी लेडीज असू दे किंवा जेंट्स असू दे, भेदभाव करू नका. तुमच्या अंगावर काय येत नाही तुमच्या अंगावर, घाबरायला जाऊ नका. पोलीस स्टेशनमध्ये जर म्हणजे असं तुम्ही दवाखान्यात सांगत जावा असं झाले तसं झाले, पण असं घाबरू नका. जे होईल ते पुढं बघता येते. आताची लोकांची मानसिकता काय झाली की आम्ही त्याला तिकडे घेऊन गेलो दवाखान्याला की आमच्या अंगावर काहीतरी येईल. हे डोक्यातनं काढून टाका. अंगावर काही येत नाही. जो माणूस चांगलं करतोय त्याचं कधीच वाईट होत नाही, एवढं लक्षात ठेवा. मित्रांनो, मला एकच दुःख वाटते. माझ्या मनात कसं, मी व्हिडिओ मी असलं बनवतच नाही. मी नेहमी हसत व्हिडिओ, फनी व्हिडिओ, रिॲक्शन व्हिडिओ असले व्हिडिओ करतोय. पण हे असलं पहिलं व्हिडिओ असं करायला लागले, कारण मला लई दुःख वाटलं, त्यामुळे मी केलो. मला काय लागलं नाही सोडा, त्या पोरांना पण काय लागलं नाही. पण दुःख ह्या गोष्टीचं वाटतंय की एकही माणूस आला नाही, आम्हाला उचलला नाही. माझ्या जागेवर दुसरं कोणतं असलं असं, जावा त्या माणसाला उचला, विचारा, पाणी बिणी पाजा. रात्री 11:30 वाजता माझं झालं तसा. रात्री 11:30 वाजता मी एक ठिकाणी चाललेलो. रात्री मी 11:30 वाजता पेट्रोल पंपावर जात होतो. ते पोरं पेट्रोल पंप माझ्याकडे आलून केलीत आणि पंपाकडे घातलीत. मग ते असं मी जाऊन त्यांना धडकलो. ह्याच्यापुढं लक्ष ठेवा. जे कुणाचं तर काय तर वाईट व्हायचं, तुमच्यामुळं चांगलं होईल ना ते, हे म्हणतोय मी. मदत करत जावा लोकांचं. तुम्ही मदत केलं ना, वरचा जो देव आहे ना, वरचा जो देव तुमच्या संग नेहमीच चांगलं करेल, एवढं लक्षात ठेवा. लोकांचं जाऊ दे, काही जास्त बोलत नाही. लय मोठा व्हिडिओ झाला. चालतंय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.